हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. महर्षी वेदव्यास विरचित ग्रंथ संपूर्ण श्री गरुड पुराण मराठी अर्थात आपण पाहत आहोत. याआधी 2 भाग आपण प्रस्तुत केले. पहिल्या भागात अनुक्रमणिका आपण पाहिली. दुसऱ्या भागात गरुड पुराणाची फलश्रुती म्हणजे काय फायदे मिळतात गरुड पुराण ऐकल्याने किंवा वाचल्याने त्याबद्दलची माहिती घेतली. आता या तिसऱ्या भागात गरुड पुराणाबद्दलचं महत्त्व आपण समजून घेणार आहोत. गरुड पुराण असं का महत्त्वाचं आहे, त्याची पार्श्वभूमी, थोडीशी भूमिका आपण जाणून घेणार आहोत. आणि यानंतरच्या पुढील भागामध्ये आपण प्रत्यक्ष 140 प्रकरणांमध्ये विभागलेलं मराठी अनुवादित असं अर्थपूर्ण कथासार स्वरूपातलं मुख्य गरुड पुराण वाचणार आहोत, प्रस्तुत करणार आहोत. या भागात पाहूया 11 प्रकरणांमध्ये विभागलेलं माहिती सांगणारं, महत्त्व गरुड पुराणाचं सांगणारं हा व्हिडिओ. यामध्ये 11 भाग असे आहेत. पहिला आहे मरणोत्तर क्रियेचे संपूर्ण विवरण. दुसरा भाग आहे प्रेतकल्प सारोद्धार आणि श्रवण फळासहित. तिसरा भाग प्रास्ताविकाचा. चौथा भूमिकेचा. 5वा गरुड पुराणाचं तात्पर्य. 6 अकाली मृत्यूचं कारण. 7वं मानवी जीवनाचे श्रेष्ठत्व. 8वं प्रकरण प्रेतांचे स्वरूप आणि कार्य. 9वं प्रकरण गीतेत नरकाचं स्वरूप. 10वं प्रकरण कर्मकांडाचा अत्याधिक विस्तार. आणि 11वं अंतिम प्रकरण या महत्त्व सांगणाऱ्या व्हिडिओचं की सर्वश्रेष्ठ योगमार्ग काय आहे त्याबद्दलची माहिती पाहूया. सुरुवात करूया. पहिल्या प्रकरणाला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री गरुड पुराण मरणोत्तर क्रियेचे म्हणजे और्ध्वदेहिक क्रियेचे संपूर्ण विवरण. अज्ञानातूनच जीवाचे या संसारात आगमन होते. अनेक प्रकारच्या शरीरात जीव उत्पन्न होत असतात आणि मरतातही. ते सर्व दुःख सागरात व्याकुळ होतात. कधीही कोणी सुखी राहत नाही आणि मनुष्याच्या शरीराव्यतिरिक्त अन्य कुठल्याही शरीरात तत्वज्ञान असत नाही. वस्तुतः देह धारण करणाऱ्यास 84 लाख शरीर वेगवेगळ्या योनींचे धारण केल्यानंतर सुकृत मानव शरीर मिळतं. देह असल्याशिवाय कोणी पुरुषार्थ करू शकत नसल्यामुळे सत्कर्म करत असतानाच ह्या देहाचं रक्षण करत असतात. रक्षण केलेले हे शरीर धर्मासाठीच असते. धर्म ज्ञानासाठी आणि ज्ञान योगासाठी असतं. ह्या प्रकारे जीव मुक्त असतो. मोक्षाच्या साह्याने सदृश्य हा दुर्लभ मनुष्य देहास मिळूनही जो मोक्षाचा प्रयत्न करत नाही तर मूर्ख कोण आहे. पाहूया दुसरं प्रकरण महर्षी वेदव्यास रचित प्रेतकल्प सारोद्धार आणि श्रवण फळासहित याबद्दलची माहिती. ह्या पुराणात वर्णन केलेल्या यमदूतांकडून पापी लोकांना दिल्या जाणारा यातना, त्रास आणि नरकांच्या वर्णनांनी मनुष्याला सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळते. मृतासंबंधी म्हणजे जो मृत व्यक्ती आहे त्याच्या संबंधी यांच्याद्वारे त्याच्या मोक्षासाठी केली जाणारी क्रिया, त्याचं वर्णन इथे आहे. शेवटी या संसारातून सगळ्या जीवांचे यमयातनेपासून कशी मुक्ती मिळते ह्याचं सविस्तर वर्णन आणि उपायही या ग्रंथात सांगितलेले आहेत. पाहूया प्रास्ताविक याचा 3रा धडा. प्रकरण. अतिप्राचीन काळापासून पुराणांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. वेदाप्रमाणेच पुराणे परमेश्वराच्या निश्वासाचे स्वरूप आहे. छांदोग्य उपनिषदात नारद मुनींनी सनत कुमाराला म्हटले आहे की सहोवाच ऋग्वेद भगवो अध्येमी यजुर्वेद सामवेदम अथर्वणम चतुर्थमिति हासः पुराणम पंचमम वेदम. याचा अर्थ असा, नारद मुनी म्हणत आहेत छांदोग्य उपनिषदात की मी ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि 4थे अथर्ववेद आणि 5वा वेद इतिहास पुराण जाणतो. पुराण जाणल्याशिवाय ब्राह्मण खऱ्या अर्थाने अधिक जाणकार होत नाही. अत्यंत प्राचीन आणि वेद स्पष्ट करणारे असल्यामुळे याचे नाव पुराण असे झाले आहे. पुराणांची अनादिता म्हणजे त्यांची सुरुवात, प्रामाणिकता आणि मंगलमयता यांचा जागोजागी उल्लेख आहे. भगवान व्यासांनी म्हणजे व्यासमुनींनी ज्यांनी महाभारत रचलं त्यांनी प्राचीन पुराणांचा प्रचार केला, पुराणांवर प्रकाश टाकला. वास्तविक पाहता पुराणे प्राचीन आहेत. महापुराणं 18 आहेत. ब्रह्मपुराण, पद्मपुराण, शिवपुराण,
विष्णुपुराण, श्रीमद भागवत पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्निपुराण, भविष्यपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंगपुराण, वराह पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, कूर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण आणि ब्रह्मांड पुराण. वस्तुतः सर्व पुराण एकाहून एक विशेष महत्त्वाची आहेत. या गरुड पुराणाचे महत्त्व जाणकारांना माहीतच आहे. मानवी जीवनाचे कल्याण, पूर्वजांविषयीची श्रद्धा, मृत्यूनंतरची और्ध्वदेहिक क्रिया म्हणजे मरणोत्तर क्रिया, षोडश श्राद्धाची परंपरा म्हणजे 16 दिवसांच्या श्राद्धाची परंपरा आदीद्वारे विश्वसनीय आहेच. गरुड पुराण 17 अध्यायांचे लघुरूपी पौराणिक व्याख्यान आहे, जे मूळ संस्कृत भाषेत लिहिलं गेलेलं आहे. 17 अध्यायात भगवान श्री विष्णूंनी आपला सेवक वाहन विहगेंद्र म्हणजे उडणाऱ्या पक्ष्यांचा राजा अर्थात गरुड याला यमराज्यातल्या भयावह विदारक दृश्यांचे वर्णन केले आहे. पातकी लोकांची इहलोक म्हणजे पृथ्वी लोकावर आणि परलोक म्हणजे मृत्यूनंतरच्या स्थानांवर अनेक कष्टदायक परिस्थितीशी त्यांना झगडत राहावे लागते. मानवी जीवन प्राप्त झाल्यावर त्यावेळी सत्कर्म केले नाही तर यमपुरीत जाऊन यमयातना भोगाव्याच लागतात. पुत्राला आपल्या मातापित्यांच्या मृत्यूनंतरची जी क्रियाकर्म करणे अत्यंत आवश्यक आहे ते पुण्यकर्मच एक प्रकारे आहे. पुत्र जो आहे तो पुम नावाच्या नरक यातनांपासून मातापित्यांचा त्यांच्या मृत्यूनंतर उद्धार करतो, म्हणून त्याला पुत्र असं म्हणतात. श्राद्धादिक केल्याने, श्राद्ध वगैरे केल्याने आपल्या पूर्वजांचेही उद्धार होऊन ते प्रसन्न चित्ताने त्यांचे आत्मे राहतात. पुत्रपौत्रादिकांचे म्हणजे मुलांचे नातवांचे पुण्य केल्याने जो आनंद पितृश्वरास मिळतो तो अलौकिक आहे. हे सगळे वर्णन या गरुड पुराणात केलेले आहे. शय्यादान म्हणजे पलंग, गादी इत्यादीचं दान करणं गरजूला किंवा पददान आदींचे महत्त्व ह्या पुराणात मोठ्या विस्तृत रूपात कथन केले आहे. सुकृती शुद्ध आणि चांगल्या घरी उत्पन्न होते. धार्मिक लोक स्वर्गीय आनंद प्राप्त करीत असतो. गरुड पुराण श्रवण करणे, ऐकणे किंवा वाचणे हे आपले व आपल्या पूर्वजांचे उद्धार करण्यासाठीच असते. म्हणूनच कर्मांची पुण्यकर्मांची साधना परम उपेक्षित आहे. धार्मिक वचनात श्रद्धा, गुरु आस्था, ज्ञानप्राप्ती, तत्वज्ञान वगैरे सर्व गरुड पुराणाचे श्रवण करणे हे बहुमूल्य उपयोगी आहे. स्वाध्याय श्रावयेत पित्रये धर्म शास्त्राणि चैवही आख्यानानि इतिहासांश्च पुराणान्यखिलानि च. याचा अर्थ असा, या संस्कृत श्लोकाचा अर्थ, श्राद्ध आदी पितृकार्यात वेद, धर्मशास्त्र, आख्यान, इतिहास, पुराण आदी सांगितले पाहिजे. श्राद्ध वगैरे पितृकार्य करताना हे सगळं सांगितलं पाहिजे, याबद्दल चर्चा झाली पाहिजे, हे ज्ञान सगळ्यांना समजलं पाहिजे. गरुड पुराण वेदांत दर्शनाने ओतप्रोत भरलेला आहे. ईश्वरीय शक्ती अपार आहे. ती शक्तीच माया आहे, ज्यामुळे ईश्वर अज्ञानी लोकांपासून अदृश्य राहत असतो. गरुड पुराणाचे वचन हे अमृत आहे. त्याच्या आचरणाने मनुष्य प्राणी भवसागरातून, या संसाराच्या त्रासातून, दुःखातून, चिंतांमधून मुक्त होण्यास सहाय्यक होतो. पुढील 4थं प्रकरण पाहूया, भूमिकेबद्दलचं. धार्मिक आणि विवेकी व्यक्तींच्या समोर मानवी जीवनात ज्या समस्या येत असतात त्यात मरणोत्तर जीवनाची समस्या फारच महत्त्वपूर्ण आहे. संसारात कुठलाही देश किंवा जात अशी नाही जी या विषयावर विचार केला जात नसेल. रानटी म्हणून संबोधली जाणारी जात देखील मृत्यूच्या संबंधात काही सुटू शकली नाही, मग ते कसेही विचित्र अथवा असंगत का असेना. ह्याच्या विपरीत ज्ञानी आणि आध्यात्मिक क्षेत्रातील ज्ञानी असणारे बहुत करून बुद्धी आणि तर्क यावरच त्यांचा विचार विनिमय होत असतो. काही का असेना, मेल्यानंतर आपली स्थिती काय होईल हा प्रश्न प्रत्येक मानवाच्या मस्तकात कधी ना कधी उत्पन्न होत असतो आणि प्रत्येक व्यक्ती आपली विद्या, बुद्धी किंवा जाणून घेण्याच्या इच्छेने आपल्या मनात समाधान करत असतात. परंतु संसारातील अन्य धर्मी जसे पारशी, यहुदी, ईसाई, इस्लामी या धर्मातही मरणोत्तर जीवनाचा उल्लेख मिळतो, परंतु तो इतका संक्षिप्त, लघु आणि गुप्त रूपाने वर्णन केलेला आहे की त्यांचे अनुयायांचे आचार, विचार तसेच मनोभावनेत काही विशेष प्रभाव पडून येत नाही. ह्याच्या विपरीत म्हणजे याच्या विरुद्ध हिंदू सनातन धर्मामध्ये, विशेषतः ह्याच्या पौराणिक साहित्यात ह्या मृत्यूबद्दलच्या चर्चेचं अधिकतर विवेचन आणि विस्तार केलेला आहे.
भारतीयांच्या प्रत्येक कार्यात ह्याचा प्रभाव दिसून येत असतो. आपल्याकडे कोट्यावधी निरक्षर आणि अशिक्षित व्यक्ती अशा मध्यंतरीच्या काळातही होत्या आणि आजही आहेत, ज्या मृत्यूनंतरही पुनर्जन्म झाल्यावर आणि ह्या जन्मात प्रत्येक कार्याच्या फळावर अटल विश्वास ठेवतात. अशा व्यक्ती आपले सुखदुःख, हानी, लाभ, फायदा तोटा, सफलता असफलता म्हणजे यश अपयश, बरं वाईट आदी सर्व बाबतीत ह्याचे कारण म्हणजे पूर्वजन्माच्या कर्माचेच फळ आहे असे मानत असतात. ह्याशिवाय धार्मिक ग्रंथात अशी वर्णनांनी सामान्य जनात स्वर्ग आणि नरकासंबंधी विश्वासही इतका पाहावयास मिळतो की ते प्रत्येक वेळी त्याचंच वर्णन करत असतात आणि त्याचेच दान, पुण्य, परोपकार, कर्मकांड आदींचा आधार ह्या विचारातून होत असतो. मरणोत्तर जीवनाच्या विचारधारेचे सगळ्यात अधिकतर विस्तार गरुड पुराण यामध्ये केले आहे. तथापि ह्यामध्ये आणखीही अनेक जीवनावश्यक विषयांचे वर्णन पाहावयास मिळते. परंतु यमलोक तसेच नरकपुरीचे वर्णन आणि मृत्यूनंतर केले जाणारे कर्मकांडाचे विधिविधान इत्यादींचे सगळ्यात महान विशेषतः मानले गेलेले आहेत. ह्या कारणानेच अनेक हिंदू अर्थात सनातन घरामध्ये कुणा व्यक्तीचे देहावसन झाले, मृत्यू आला तर त्यानंतर ह्या गरुड पुराणाचे पारायण म्हणजे वाचन केले जाते सगळ्यांसमक्ष आणि त्यानुसार कमी अधिक स्थितीत दान दक्षिणाही कुणा पुरोहित अथवा महाब्राह्मण वगैरेंना दिली जाते. ह्या गरुड पुराणात यमपुरीचे मार्ग तसेच नरकपुरीत कष्टाचे असे भयंकर आणि बिभत्स रूपात केलेले वर्णन आहे की ऐकणाऱ्यांचे हृदयही कंपन पावते. असे तर म्हणू शकत नाही की सगळ्या लोकांवर ह्यांचा प्रभाव होत असेल, पण भारतीय समाजात नरक हा शब्द सामान्य आहे आणि कुणाचे तरी वाईट केले तर नरकवास त्याला भोगावाच लागतो अशी एक सर्वसाधारण समज आहे. दुसरी गोष्ट अशी की ऐकणं आणि सांगणं यावर किती विश्वास धरावा. आता पुढील 5वं प्रकरण पाहूया. गरुड पुराणाचं तात्पर्य. गरुड पुराण प्रेतखंड 35व्या अध्यायात दानाचे फळ सांगून म्हणजे एकूण आपण 140 प्रकरणं बघणार आहोत, पण मूळ जे आहे ते 17-18 अध्यायांचा ग्रंथ आहे तो संस्कृतमध्ये, पण आपण इथे मराठीमध्ये 140 प्रकरणांमध्ये पाहणार आहोत. त्यातील 35व्या अध्यायात दानाचे प्रकरण फळ सांगून त्याद्वारे मृतात्म्याच्या सद्गतीचे वर्णन केलेले आहे. यमलोकीचे भयंकर कष्टप्रद वर्णन करून असे सांगितले आहे की मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी दान वगैरे द्वारा परलोकी मृतात्म्यांचे कष्टमय जीवन कमीत कमी कसे होईल यासाठी वृषोत्सग म्हणजे बैल सोडणे याचे मोठे महत्त्व सांगितले आहे. यमराजाच्या न्यायालयात आणि त्याचा कार्याध्यक्ष चित्रगुप्त याच्या स्थानाचे वर्णनही बऱ्याच ठिकाणी विस्तारपूर्वक केले आहे. त्याचे उद्दिष्ट हेच आहे असू शकेल की जनसाधारण पापकर्मातून मुक्त व्हावेत, याचसाठी की ज्याच्यातून यमलोकीचे कष्ट कमी होऊ शकतील. पुढे अपमृत्यू झालेले प्रेतात्मा व्यक्तींचे आणि प्रेतयोनीत असलेल्या जीवांचे घोर दुर्दशेंचे वर्णन केलेले आहे. कारण या गोष्टींचे निश्चित असे काहीच नसते की कुठली व्यक्ती प्रेतयोनीस प्राप्त झाली आहे आणि ती व्यक्ती त्या रूपात कुठवर त्या योनीत राहणार आहे. यासाठी प्रत्येक जीवित व्यक्तीचे हे कर्तव्य सांगितले आहे की आपल्यातील जर कोणी नातेवाईक मृत्यू पावल्यानंतर कोण कर्मकांडाचा ज्ञान असणारा असेल त्याच्याकडून ही क्रिया करवून घ्यावी, ज्यामुळे मनुष्य मृत्यूनंतर प्रेतयोनीतून सुटका करून घेऊ शकेल. मृत्यू पावल्यानंतर कारण सांगितले आहे की अकाली मृत्यूशिवाय त्या अनैतिक आणि चरित्रहीनतेचे वर्णन केले आहे, ज्यामुळे व्यक्ती आणि समाजाचे अनिष्ट आणि पतन होत असते. उदाहरण दाखल संतृप्तक नावाच्या तपस्वी ब्राह्मणाकडून स्वतःची दुर्दशा सांगताना प्रेताने सांगितले आहे की दुसऱ्यांच्या घराचे अपहरण करणारा, आपल्या मित्राशी द्रोह करणारा, विश्वासघात करणारा आणि कूटपुरुष म्हणजे वाईट स्वभावाचा व्यक्ती प्रेतत्वास प्राप्त होतो, म्हणजे मृत्यूनंतर प्रेत होऊन फिरतो. ह्याच प्रकारे ब्राह्मण, देव, मंदिरं आणि गुरुची संपत्ती हरण करणारा, चोरणारा, कन्या विक्रय करणारा म्हणजे मुलींची तस्करी करणारा, आपला जन्मदात्री भगिनी म्हणजे आई आणि बहीण, भार्या म्हणजे बायको, पुत्र म्हणजे मुलगा, वधू म्हणजे सून, तसेच मुलीचा काहीही दोष नसताना त्यांचा त्याग करणारा, त्यांना सोडून जाणारा प्रेतत्वात विलीन होतो. जो सदोदित मिथ्याकर्म आणि भाषणात रुची असते ज्याची,
दुसऱ्याची भूमी तसेच सोन्याचं अपहरण करतो, दुसऱ्याची जमीन संपत्ती वगैरे चोरतो, लुटतो, तो तर अवश्य प्रेतात्मा होतो, असं त्या कथेत वर्णन येतं. ह्यामुळे स्पष्ट होतं की जी व्यक्ती वरवर धर्मकांडाचे सोंग करत असतानाच वास्तविक धर्माचे पालन करत नाही, जे सत्य, न्याय, प्रतिज्ञा पालन, आपत्तीग्रस्तांची मदत आदी जसे सत्कर्मापासून विन्मुख राहतात, दूर राहतात, ते मरणोत्तर म्हणजे मृत्यूनंतर दुर्दशेस म्हणजे वाईट अवस्थेला प्राप्त होतात आणि निकृष्ट प्रेतयोनीस प्राप्त होऊन तऱ्हेतऱ्हेचे हाल अपेष्टा भोगत राहतात. हाच प्रकार राजा बभ्रुवाहन या कथेत सांगितलेला आहे की सार्वजनिक संपत्ती म्हणजे सार्वजनिक हिताच्या कामाची संपत्ती, स्त्रियांचे धन, बालकांचे धन हरण करणारा प्रेतयोनी प्राप्त होतो. जो कोणी तपस्विनी आपल्याच गोत्रातील स्त्रीशी समागम करण्यालायक नसतानाही त्या नारीशी व्याभिचार करतो, वाईट आचरण ठेवतो, तो महाप्रेत बनतो. जो कोणी आपल्यावर ज्याचे उपकार असतील त्याच्याशी कृतज्ञतेने वागतो, ईश्वरीय सत्तेला मानत नाही, रौद्र, दुस्साहस, गर्वपूर्ण स्वभावानुसार वागतो, तोही प्रेतयोनीत जातो. निस्संदेह अनुचित लालसेला वशीभूत होऊन म्हणजे लालची होऊन कुणा असहाय्य अथवा निर्बल व्यक्तीचे धन वगैरे स्वबळाच्या ताकदीवर हडप करतो, ते कृत्य म्हणजे संसारात फार मोठे पातक आहे आणि ती व्यक्ती ह्या जीवनातच आतल्या आत लालसेने अतिशय व्याकुळ होऊन जाते आणि ज्याचे अधिकतर धन मिळूनही अधिकतर तहानेने जाळ्यात फसून अधःपतनाच्या मार्गातच अग्रेसर ते होतात. जे लोक ह्या संसारात जिवंत असतानाच धनाच्या लालसेने त्यात मग्न असतात, पैशामागे लागलेले असतात, ते लोक मृत्यूनंतरही अशांतीचाच अनुभव घेत राहिले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. आता पाहूया 6वं प्रकरण 11पैकी अकाली मृत्यूचं कारण काय. यामध्ये एक महत्त्वपूर्ण प्रश्न असा उभा राहतो की जेव्हा ईश्वराने मनुष्याचे सर्वसाधारण आयुष्य 100 वर्ष ठरवले आहे, तेव्हा तो अकाली मृत्यूने प्रेतयोनीस का प्राप्त होतो किंवा का प्राप्त झाला. याचं उत्तर भगवान श्रीकृष्णांनी हे मानलं आहे की वास्तविक संसारामध्ये जन्म घेणारे सर्व मानव जातीचे आयुष्य 100 वर्ष ठरवलेले आहे, परंतु मनुष्य आपल्या दुष्कर्माने किंवा दुराचरणाने, वाईट वागण्याने किंवा पूर्वजन्मीच्या पापाने स्वतःच आपल्या आयुष्याचे मातेरे करून घेत असतो. तेच त्याच्या अधःपतनाचे, नाशाचे कारण आहे. ह्या प्रसंगाने ह्या गोष्टीचे स्पष्ट रूपात खंडन होते की ब्रह्मदेवाने मानव जातीचे आयुष्य ठरवून दिले आहे. त्यांचे एक क्षणही फरक असू शकत नाही. जे लोक भाग्यवादाच्या सिद्धांताचा वास्तविक तात्पर्य समजू शकत नाही, मोहरी न घटता तिळतिळाने जीव निशंग वाढत वाढत जाओ या उक्तीचे प्रमाण जे मानत असतात ते विचारशक्तीने शून्यच असतात. गरुडाच्या शंकेचे समाधान करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे पक्षींद्र गरुडा, मनुष्य वास्तविक 100 वर्ष जिवंत राहणारा प्राणी आहे. जसा की वेद भगवानाने जीवन शरदः शतात आदी वाक्याने सुस्पष्ट केले आहे, परंतु आपल्याच वाईट कर्माच्या प्रभावाने मनुष्य लवकरच नष्ट होऊन जातो. हा मनुष्य प्राणी वेदांचा कधी अभ्यासच करत नाही आणि वंशपरंपरानुसार चालत असलेले धर्मानुकूल कर्तव्याचे पालनसुद्धा करत नाही. त्याच्यामध्ये अधिकतर आळस भरलेला असतो. त्यामुळे तो श्रेष्ठ कर्मापासून विन्मुख होऊन दूर जाऊन नीच कर्म म्हणजे वाईट कर्मांच्या आहारी जाऊन पापाचेच आचरण करत असतो. तो जेथे जेथे जातो तेथे तेथे त्याला फुकाचे म्हणजे फुकटचे खाण्याची सवयच लागून गेलेली असते. अशा प्रकारच्या खाण्यापिण्याने आणि भोगाच्या इतक्या अधीन होऊन गेलेला असतो तो की त्यातच तो रममाण झालेला असतो. त्यामुळे अशातच खोट्या नाट्या प्रकाराने तो आपल्या बहुमूल्य आयुष्याचे मातेरे करून घेतो, नुकसान करून घेत असतो. जो ब्राह्मण म्हणजे ज्ञानी श्रद्धा ठेवत नाही, अपवित्र राहणारा, जप तप यापासून परांगमुख म्हणजे दूर राहणारा, मंगल कार्यास कधीच हजर न राहणारा असा आहे. मदिरापान म्हणजे दारू वगैरे व्यसनांमध्ये अडकलेला, दुष्कर्म म्हणजे वाईट आचरण करणारा असा आसक्त असतो. तो लवकरच यमराजाद्वारे का नाही दंडास पात्र होणार बरं. ह्याच प्रकारे जो क्षत्रिय म्हणजे योद्धा असतो, रक्षक असतो, समर्थ असतो असा राजा प्रजेचे रक्षण न करता प्रजेस म्हणजे लोकांनाच वेठीस धरतो. आपला सर्व वेळ आणि राज्याचे सर्व धन
दुर्व्यसनात वाईट कामांमध्ये खर्च करत असतो अथवा जो पापामुळे युद्धात पाठ दाखवतो पळतो त्यास यमदरबारात दोषी का ठरवण्यात येऊ नये? वैश्वनवर्वणी जी व्यक्ती समाजोपयोगी कार्यांचा त्याग करून खोटे व्यापार करते, म्हणजे वैश्य वगैरे व्यापारी समाज ते वाईट व्यवहार करतात स्वार्थाने, केवळ मनुष्यांना फसवण्यासाठीच आणि धन गोळा करण्यासाठीच जे वेळ घालवतात व्यापारी, त्यांनासुद्धा यमयातना भोगाव्यास लागतात. समाजसेवा करण्याऐवजी हानिकारक मार्गानेच चालणारा क्षुद्रही सेवकही, शूद्र म्हणजे सेवक, कोणत्याही क्षेत्रातला सेवेकरी कर्मचारी, तो जर समाजसेवा सोडून हानिकारक मार्गानेच चालत असेल तर त्याला यमदरबारी दंड मिळणारच. सर्व गोष्टींचा सारांश असा आहे की जो मनुष्य नित्यदिनी म्हणजे दररोज स्नान, स्वच्छता, ध्यान, दान, जप, होम हवन, स्वाध्याय म्हणजे अभ्यास, ईश्वरोपासना आदी धर्मविहित कर्मांचा त्याग करून आळस दुर्गुण यातच अडकलेला असतो त्याचं सुद्धा जीवन व्यर्थच आहे. ह्याच प्रकारे जी व्यक्ती आपले जीवन लोकोपयोगी किंवा ईश्वर भक्तीत घालवत नाही त्याचे सुद्धा आयुष्य पाहिजे तेव्हा नष्ट होऊन जाते. आता पुढील 7वं प्रकरण आपण पाहूया 11 पैकी. मानवी जीवनाचं श्रेष्ठत्व काय आहे याबद्दलची माहिती. वास्तवात मानव जीवन आणि मानव देह प्राप्त होणे हेच सृष्टीचे महान अनुदानच म्हटले पाहिजे. मग आपण त्याला धर्माच्या दृष्टीने किंवा विज्ञानातून संसारात जेवढे म्हणून चराचर प्राणी पाहावयास मिळतात त्यात मनुष्य प्राणी हाच सर्वोच्च मानला गेला आहे. त्याला जी विवेक बुद्धी आहे, सूक्ष्म विषयांचे आकलन, मनाला आणि क्षमतापूर्ण ज्ञानेंद्रियांना विचारांचे खत पाणीच जणू परमेश्वराने त्याला प्रदान केले आहे, त्याची तुलना कोणत्याही प्राण्यांच्या इतर प्राण्यांच्या अंगी दिसून येत नाही. माणसाला संसारात ज्या अपार सुविधा आणि उपयोगी कर्म करण्याचे साधनच जणू प्राप्त झाले आहे असे महान आणि अलभ्य आहे. देवता देवगण सुद्धा त्याची अभिलाषा इच्छा करत आहेत मनुष्य जन्माची. हेच तथ्य समजून त्याला विष्णू पुराण यात सांगितले आहे की गायन्ति देवाः किलगीति कानि धन्यास्तु ये भारतभूमी भामे स्वर्गापि अपवर्गस्य फलार्जनाय भवन्ति भूयः पुरुषा सुरत्वात्. याचा अर्थ असा संस्कृत श्लोकाचा की विष्णू पुराणात म्हटलं आहे की ही कर्मभूमी भारत राष्ट्र अत्यंत धन्य आहे, जिचा महिमा देवतागणसुद्धा गात असतात. कारण स्वर्ग आणि मोक्ष सर्वोच्च गतींना इथे सत्कार्य करण्याचे भाग्यच प्राप्त होत असते. पृथ्वीवर भारत राष्ट्रात स्वर्ग म्हणणारे लोक भोग भोगत असणारे अधिकतर का असेनात. तिथले प्राणी परिश्रमाशिवाय आपल्या अभिलाषांची इच्छांची पूर्तता नाही का करेनात. पण त्यांना ह्या गोष्टींचा अवसर संधी कधी मिळतच नाही की ते त्यागी तपस्या परोपकाराच्या मार्गाने या अनुषंगाने दूषित कर्मबंधनं तोडून आत्मशक्तीच्या प्रेरणेने स्वावलंबनपूर्वक ब्रह्मनिर्माणाच्या दिशेने आगेकूच करीत राहतील किंवा प्रगती करू शकतील. हे त्यांना स्वर्गात मिळणार नाही. हे सुख किंवा हे भाग्य फक्त मनुष्य जन्मात पृथ्वी तलावर भारत राष्ट्रात प्राप्त होतं. अशा प्रकारे विष्णू पुराणात सांगितलं आहे. ह्या प्रकारे गरुड पुराण याचा मुख्य उद्देश मृत लोकांच्या कर्मकांडाच्या रूपात दान दक्षिणा याचा विनियोग दाखवल्यानंतरही त्याच्या स्थानी असे म्हटले आहे की परलोकी सद्गती म्हणजे उत्तम गती प्राप्त करण्याकरता मनुष्याने शुभकर्म करणे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. गरुड पुराण याच्या विभिन्न अध्यायात सामान्य आणि नैतिक तसेच धार्मिक नियमांचे पालन करणे ह्या स्वरूपातच उपदेश केलेला आहे. कुठल्याही श्रेष्ठ उद्देशाच्या पूर्तीसाठी सतत सत्पुरुषांच्या म्हणजे चांगल्या माणसांच्या संगतीतच राहिले पाहिजे. वाईट लौकिकांच्या संगतीत राहिल्याने पृथ्वीवर किंवा मृत्यूनंतर परलोकी कधीच हित साधले जाणार नाही. परकीय व्यक्तीसुद्धा हित संपादन करणारा निघू शकतो. उलट आपला भाऊही कधीकधी परमशत्रू निपजू शकतो. म्हणूनच जो आपले खरे हित करत असेल त्यालाच आपला भाऊ समजले पाहिजे. त्याच माणसाला वास्तवात जीवित मानले पाहिजे, ज्यामध्ये चांगले गुण आणि चांगले विचार पाहावयास मिळाले पाहिजे आणि जो धर्माचरण आचरून सर्व धर्मभावनांना ठेवून जो राहतो, जो दुष्टांच्या वाईटांच्या संगतीपेक्षा नरकवास चांगला ज्याला वाटतो, कारण नरकात राहिल्याने पापाचे क्षालन तरी होते. परंतु
दुष्ट गृहात राहिल्याने उलट पाप वाढतच जाते. ज्याचे धन नष्ट होऊन जाते तो घर त्याग करून तीर्थयात्रेला निघून जातो, परंतु जो सत्याने चालत नाही त्याला तर नरकातच खितपट पडून राहावे लागते. जो कुणास वचन देतो पण त्या वचनाचं पालन करत नाही, जे चुगलखोर असतात, खोटी साक्ष देतात, मद्यपान वगैरे व्यसनं करतात, ते सगळे नरकात घोर कष्टदायक वैतरणी नदीत पडून असतात. मृत्यूनंतर आत्म्याने कुणाचे घर जाळणारा, स्वतः विष देणारा, प्रथम दान करून पुनश्च त्या दानाचं अपहरण म्हणजे चोरी करणारा, शेतीवाडी, पूल इत्यादी वगैरे सार्वजनिक स्थानं नष्ट करणारा, परस्त्री म्हणजे दुसऱ्याच्या स्त्रीबरोबर संबंध ठेवणारा वगैरे व्यक्तीही वैतरणी नावाच्या त्या नदीमध्ये यमलोकी मोठ्यात मोठे कष्टदायक कर्मात खितपत पडत असतात. जो कंजूष आहे, नास्तिक आहे, शूद्र म्हणजे छोट्या स्वभावाचा आहे, संकुचित स्वभावाचा आहे, सदोदित क्रोधमयी म्हणजे रागावणारा जो असतो, स्वतःचेच खरे मानणारा, अत्यंत अहंकारी, कृतघ्नी म्हणजे दुसऱ्याने केलेल्या उपकारांना न आठवणारा असा विश्वासघातकी जो असतो, ते सर्व लोक वैतरणी नदीत दीर्घकाळ नरकवास भोगत असतात त्यांच्या मृत्यूनंतर. जे लोक केवळ शारीरिक आणि अर्थासंबंधी, पैशासंबंधी दुष्कर्मांनाच, वाईट कामांनाच नरकवासाचे कारण समजतात, ते वास्तववादालाच समजत असतात. मानसिक अभाव आणि अहंकार जाणून दोष प्रत्यक्ष पापाहूनही नरक यातनांचे कारणीभूत होतात. कारण भावनारूपच पुढे मोठमोठ्या पापाच्या रूपात प्रकट होत असतात. ज्या व्यक्तीची मनोकामना शुद्ध आहे आणि विचारधारा पावित्र्याच्या दिशेने वाटचाल करत असते, त्याची अभिरुची पापकर्माच्या दिशेने जाणारच नाही. यासाठीच गरुड पुराण कर्त्याने म्हणजे गरुड पुराण रचणाऱ्यांनी अहंकार, नास्तिकता, क्षुद्रता म्हणजे संकुचितपणा, स्वार्थीपणा, कृपणता, कमीपणा, क्रोध, राग इत्यादी नरकाचे निमित्तच लिहिले आहे. यामध्ये काही भूतप्रेताचा विषयच नाही. यानंतर हे होतं 7वं प्रकरण, मानवी जीवनाचं श्रेष्ठत्व काय आहे हे सांगणारं. आता पाहूया 11 पैकी 8वं प्रकरण, प्रेतांचं स्वरूप आणि कार्य. आतापर्यंत ह्या गरुड पुराणात मृत्यूनंतर प्रेत बनणारा आणि यमपुरीची यातना करणारा ह्यांचं जे वर्णन केलं आहे ते वाचून हेच समजतं की मृत्यूनंतर मनुष्याचे सूक्ष्म शरीर म्हणजे आत्मा निस्संदेह कुठल्या तरी देवदेवतांच्या दरबारात यात्रा करत असणार. तेथे चित्रगुप्त नगरी, यमपुरी वगैरे त्याचा विचार त्याच प्रकारे आपण जसे लौकिक न्यायालयात पाहत असतो तसे. पण काही स्थाने अशी आहेत की प्रेताचे स्वरूप आणि त्याच्या कार्याचे वर्णन जसे मिळत असते तसेच नरकाचे आणि यमपुरीचे वर्णन केले आहे. बहुत करून अलंकारिक आणि वाचणाऱ्यास त्याचे चित्त अनुकूल व्हावे ह्याच उद्देशाने ते लेखन केले आहे. असे जर नसते तर स्वतः पुराणकाराने ते लिहिलेच नसते की प्रेतत्व प्राप्त होणे आणि प्रेताद्वारे सांसारिक मनुष्याला पीडा देणे हे फक्त कलियुगातच घडू शकते. त्रेतायुग, द्वापरयुग या इत्यादी इतर युगात असे झालंच नाही. याबद्दल ते पुढे लिहितात की कलौ प्रेतत्वम आपनोति तार्क्षाम शुद्ध क्रियापरः कृतादौ द्वापरम यायन्न प्रेतो नैव पीडनम. हे प्रेतकल्पाच्या 10व्या अध्यायातील पहिला श्लोक आहे हा गरुड पुराण संस्कृतमध्ये. याचा अर्थ असा आहे या श्लोकाचा की कलियुगात मानवाचे राहणीमान म्हणजे वागणं राहणं अशुद्ध होऊन गेल्यामुळे त्यांना प्रेतयोनी प्राप्त होते. इतर सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग आदी इतर युगात कोणीही प्रेतयोनीत गेले नव्हते ना त्यांना प्रेतासंबंधी पीडा वगैरे होत नव्हती. इथे प्रश्न असा उपस्थित होतो की यमराज, त्यांची यमपुरी, नरक वगैरे अनादी काळापासून आहेत, मग काय हे द्वापारयुगापर्यंत काहीच कामकाज करत नव्हते काय? मग मार्कंडेय पुराण आदी विभिन्न ग्रंथात मृतात्म्यांच्या आगमनासंबंधी ज्या कथा सांगितल्या आहे त्यामध्ये नरकपुरीचे वर्णन मोठ्या विस्ताराने सांगितले आहे. धर्मराज युधिष्ठिर जेव्हा एका असत्य भाषणामुळे थोड्या वेळासाठी का होईना नरकपुरीत गेले तेव्हा त्यांनी पाहिले की नरक पापी लोकांनी भरलेला आहे. यामुळे आपण येथपर्यंतचा विचार करू की प्रेतत्व आणि नरकांचे जे वर्णन पुराणात सांगितले आहे त्यामुळे अक्षरशः हे सर्व सत्य मानण्यापेक्षा त्याचा अर्थ अलंकारिक दृष्टीने समजणे हेच उचित आहे. उपनिषदांमध्ये महर्षींनी या विषयावर गंभीरतापूर्वक जे विवेचन केले आहे, स्पष्टीकरण केले आहे
त्यामुळेही पुनर्जन्म आणि नरकांचे असेच स्वरूप सिद्ध होत आहे. कठोपनिषद यामध्ये जेव्हा नचिकेताने यमराजास हा प्रश्न केला की मृत्यूनंतर मनुष्याची काय स्थिती होते, तर यमराजांनी नाचिकेताला उत्तर दिलं की न प्राणेना पानेन मर्त्यो जीवती कश्चन इतरेण तू जीवानी यस्मिन्नेता बुपाश्रुतम. या संस्कृत श्लोकाचा अर्थ असा आहे, यमराज म्हणाले नाचिकेताला, जेव्हा नाचिकेताने विचारलं की मृत्यूनंतर मनुष्याची काय स्थिती होते, त्याचं उत्तर दिलं यमराजांनी की कुठलाही प्राणी किंवा अपान वायूच्या आधारे जीवित राहू शकत नाही. कुठलाही प्राण, माफ करा, प्राणी नाही, प्राण, कुठलाही प्राण किंवा अपान वायूच्या आधारे जीवित राहू शकत नाही, कारण की प्राण आणि अपान ज्या शक्तीच्या आधारावर आहे ते प्रत्येक प्राणी जीव त्याच्याच आधारे जीवित असतात. मृतात्मा देहाच्या पश्चात कसे राहतात त्या संबंधी पुढील प्रमाणे सांगितले आहे की योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः स्थाणुमन्ये अनुसपिन्ति यथा कर्म यथा श्रुतम. याचा अर्थ असा की ज्याने श्रवण मनन म्हणजे ऐकून आणि विचार करून याद्वारे जसा मनोभाव प्राप्त केला आहे, म्हणजे मनाचा जो विचार तयार केला आहे, त्याच्याच आधारे आपल्या आपल्या कर्मानुसार कितीतरी जीवात्मा देह धारणा करण्यासाठी विभिन्न योनीत जन्म घेतात, प्राप्त होतात आणि पुष्कळसे जीवात्मा आपल्या कर्मापासून वृक्ष, लता म्हणजे झाड, वेल, पर्वत, डोंगर आदी स्थानात ह्या रूपात ग्रहण करून राहतात. ह्यामुळे असे सूचित होते की दुष्कर्माच्या गतीमुळे मनुष्य जे पशु, पक्षी, किडूक किडे वगैरे या योनीत जातात किंवा वृक्ष, लता आदी स्थावर म्हणजे न हलणाऱ्या अशा पदार्थांच्या रूपास प्राप्त होऊन जातात, त्यालाच एक प्रकारे नरकवास मानला गेला आहे. मनुष्याच्या तुलनेत ह्या जीवाणूस अनेक प्रकारच्या असुविधा आणि कष्ट भोगण्यास प्राप्त होतात. या गरुड पुराणात नरकांची संख्या एकूण 84 लाख सांगितली आहे. अन्य स्थानात योनींची संख्याही 84 लाख सांगितलेली आहे. हा आपण 8वा प्रकरण पाहिलं, प्रेतांचं स्वरूप आणि कार्य. आता 11 पैकी 9वं प्रकरण पाहूया की गीतेमध्ये नरकाचं स्वरूप कसं सांगितलं आहे याबद्दलची माहिती. भगवद्गीतेमध्ये दुष्कर्मांच्या कृत्यामुळे जीवनात अधोगती आणि शुभकामनांमुळे उच्च गती मिळाल्याचे वर्णन केले आहे, परंतु त्यामध्ये गरुड पुराणसारखे काही रहस्यमय यमराज्य आणि त्याचे महाभयंकर दुष्परिणाम याचे वर्णन गीतेमध्ये नाही. यामध्ये असे दाखवले आहे गीतेमध्ये की जे पाखंडी, घमेंडी, अभिमानी, क्रोध, कठोरवाणी, अज्ञान आदी आसुरी क्षणांनी युक्त असे ज्यांचे वर्णन आहे ते मृत्यूनंतर वाईट गतीमध्ये म्हणजेच नरकपुरीशिवाय त्यांना दुसरीकडे स्थानच नाही, अशा शैरव नावाच्या नरकातच त्यांचे वास्तव्य होते. रौरव असावा हा शब्द किंवा शैरव असेल. गीतेत नरक हा शब्दही आहे, पण त्याचा आशय जीवाचे नीच आणि कष्टपूर्ण स्थितीमध्ये अशी माहिती होते. यासंबंधी 16व्या अध्यायात गीतेत म्हटले आहे की तानहम द्विशतः क्रूरांससारेषु नराधमान क्षिपाम्यजस्त्रम शुभानासुरीष्वेय योनिषु आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्येय कौन्तेय ततो यान्त्य घमाम गतिम त्रिविधम नरकस्येद द्वारम नाशन्मात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तमा आदेत त्रयम त्यजेत. या 19, 20 आणि 21 क्रमांकाचे हे जे 3 श्लोक आहेत 16व्या अध्यायात भगवद्गीतेत, त्यांचा अर्थ असा आहे की 19व्या श्लोकाचा अर्थ असा आहे की ह्या प्रकारचे द्वेष ठेवणारे दुष्कर्मात खितपत पडून राहून जात असतात. आणि 20वा श्लोकाचा अर्थ असा आहे की हे अर्जुना, हे मूढ पुरुष म्हणजे मूर्ख माणसं जन्मजन्मांतरी आसुरी योनीलाच प्राप्त होतात, म्हणजे पुन्हा पुन्हा आसुर होऊनच जन्म घेतात, वाईट स्वभावाचेच होतात. माझ्या म्हणजे परमात्म्याच्या पासून दूर जातच ते राहिले आहेत आणि पहिल्या अपेक्षापेक्षाही नीच योनीत, नीच गतीत त्यांना प्राप्त होते. आणि 21वा श्लोक आहे 16व्या अध्यायात गीतेमध्ये की भगवान सांगतात की काम म्हणजे कामना, क्रोध म्हणजे राग आणि लोभ, काम, क्रोध, लोभ ह्या 3 प्रकारच्या नरकाच्या द्वारी आत्म्याचा नाश करणारे, आत्मकल्याणाचे इच्छुक असणारे
त्यांना त्यागले पाहिजे. गीता रचणाऱ्याने काही योनी मनुष्याहूनही उच्च नीच सांगितले आहेत आणि स्पष्टच सांगितले आहे की आसुरी प्रवृत्तीचे असलेले लोक अधोगतीस नुकसानीस जातात, तसेच देवदेवतांना मानणाऱ्यांना उच्च गती प्राप्त होते असे म्हटले आहे. मनुष्य मृत्यूनंतर खालच्या पातळीवर जाऊन कष्ट भोगत असतो, तर त्याचे कारण असे म्हटले आहे की अहंकार, पाखंड म्हणजे धोकेबाजी वगैरे, लपवाछपवी, क्रोध, परपीडिता म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणं वगैरे असे आहे. आसुरी किंवा निंदनीय प्रवृत्ती असते. जोपर्यंत मनुष्य हे कृत्य टाळत नाही, सोडत नाही, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, अक्रोध म्हणजे शांत असणं किंवा राग न करणं, त्याग म्हणजे मोह कसाचा नसणं, शांती, दया, विद्रोह, क्षमा वगैरे दैवी संपत्ती किंवा सत्प्रकृतीला आपलेसे जो करत नाही तोपर्यंत त्याचे आत्मकल्याण होणे अशक्य आहे, असंभवनीय आहे. भगवद्गीतेत हे नाही सांगितले मरतेवेळी गोदान केल्याने मनुष्य नरक प्रदेशाची वैतरणी नदी पार करून जाईल कसा वगैरे, किंवा पुत्र किंवा नातलगाद्वारे मासिक पिंडदान केल्याने यमलोकाच्या त्रासातून तो सही सलामत राहील इत्यादी गीतेत सांगितलेलं नाही. परंतु महाभारताचा हाच संदेश आहे की ज्ञानिनस्तु सदा मुक्ता स्वरूपानुभवेन हि अतस्ते पुत्र दत्तानां पिंडानां नैव कांक्षिणः. याचा अर्थ असा महाभारतातला हा श्लोक आहे. त्याचा अर्थ की ज्ञानी मनुष्य तर आपल्या सत्य स्वरूपात समजून आणि त्यानुसारच आचरण करून नेहमीच मुक्त असतात. त्यांना पुत्रांद्वारे दिले गेलेले पिंडाची आशा कधीच राहत नाही. बृहदारण्यक उपनिषद यामध्ये यांच्या संमतीनेही हेच सिद्ध केले आहे की आत्मा स्वभावाच्या ऊर्ध्व आहे, म्हणजे वर आहे, आणि जोपर्यंत मनुष्य आध्यात्मिक मार्गाने चालत असला आणि सत्कर्माच्या अनुषंगाने राहत असला, म्हणजे चांगलं काम करत असला, तोपर्यंत तो उच्च गतीस प्राप्त होत असतो. त्याच्या चौथ्या ब्राह्मणाने सांगितले आहे की तद्यथा पेशस्कारी पेशसो मात्रा मादालन्नन नवतरम कल्याणतरम रूपम तनु एव मेवाय आत्मेदम शरीरम निहत्य विद्याम गमयित्वा अनन्यवरम कल्याणतरम रूपम कुरुते पिश्यम वा गंधर्व वा देव वा प्राजापत्यम वा ब्राह्म वा अन्येषां वा भूतानाम. या श्लोकाचा अर्थ असा आहे की जसा कुणी स्वर्णकार म्हणजे सोनार, जसा कुणी सोनार थोडं जुनं सोनं घेऊन त्याचंच नवीन सुंदर आभूषण दागिना बनवून देतो, त्याचप्रमाणे आत्मा हा जीर्ण जुनाट झालेल्या शरीरास नष्ट करून आणि अज्ञानापासून दूर होऊन दुसऱ्या नव्या आणि कल्याणकारी श्रेष्ठ रूपास शरीरास धारण करत असतो. ते रूप पितृलोकी असू दे किंवा गंधर्वलोकी असू दे किंवा देवलोकी किंवा प्रजापती लोकी अथवा ब्रह्मलोकी असू दे किंवा अन्य भौतिक लोकांमध्ये असू दे. पुढील श्लोक असा आहे की ईशावास्य उपनिषद यामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की असुर्या नाम ते लोका अंधेन तमसा आवृताः तांस्ते प्रेताभिगच्छान्ति ये के चाहमहनो जनाः. या श्लोकाचा अर्थ ईशावास्य उपनिषदात असा आहे की असुरीचे जे लोक आहेत ते अज्ञानी आणि अंधकाराने झाकाळून गेलेले आहेत. जो मनुष्य आत्महत्या करतो किंवा आत्म्याचे पतन करणारे कर्म करतात ते मनुष्य कष्टपूर्ण लोकांना प्राप्त होतात. आता ज्ञानाचं महत्त्व सर्वोपरी आहे याबद्दल माहिती आहे का? गरुड पुराणातही सिद्धांत रूपात हेच सांगितले आहे की जो मनुष्य ज्ञानी आणि सदाचारी आहे त्याला सद्गती प्राप्त होते आणि मृत्यूनंतर स्वतः उत्तम लोकी गमन करत असतो. सांसारिक माया आणि स्वार्थात जे फसले आहेत त्यांच्या दुर्दशेचे वर्णन करून त्याचबरोबर असेही सांगितले आहे की आहार करणे, मैथून, निद्रा, भय, क्रोध आदी प्रवृत्ती तर सर्व प्राण्यात पाहावयास मिळतातच, परंतु ज्ञानाचे होणे दुर्लभ आहे. भौतिक जगतात प्राणी श्रेष्ठ मानले गेले आहेत. प्राण्यांमध्ये बुद्धिमान श्रेष्ठ आहे. बुद्धिवानात मनुष्य सगळ्यात श्रेष्ठ मानला गेला आहे. मनुष्यात ब्राह्मण म्हणजे ब्रह्मस्वरूप जाणणारा जो आहे तो श्रेष्ठ आहे. ब्राह्मणातही विद्वान प्रशंसेस प्राप्त आहे, कारण की त्याच्यामध्ये विद्वत्ता आहे, ज्ञान आहे वेगवेगळ्या विविध विषयांचं. आणि विद्वानातही कृतबुद्धी म्हणजे व्यावहारिक बुद्धी
म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला आहे असं बुद्धिमान असलेला, व्यावहारिक बुद्धिमान आणि कृतबुद्धीमध्ये सुद्धा त्याचप्रमाणे आचरण करणारा त्या बुद्धीनुसार, हा त्यांच्यातही ब्रह्मवादी श्रेष्ठ आहे. आणखी एका श्लोकाचा अर्थ असा आहे की मानवी देहात नाभीच्या म्हणजे बेंबीच्या वर मस्तकापर्यंत म्हणजे डोक्यापर्यंत जी 8 छिद्र आहेत, सर्व संत पुण्यवान लोकांचा आत्मा ह्याच मार्गाने निघून ऊर्ध्वगतीस प्राप्त करत असतो. परंतु जे लोक ह्याच्या विपरीत असतात म्हणजे वाईट स्वभावाचे लोक असतात, त्यांचे प्राण त्यांच्या मृत्यूनंतर नाभीच्या खालच्या छिद्रातून निघत असतात, म्हणून त्यांना निकृष्ट गती प्राप्त होते. परंतु उपनिषद तसेच गीता आदीमध्ये जेथे केवळ ज्ञानमार्गाच्या श्रेष्ठतेचे निरूपण केले गेलेले आहे, तिथे मनुष्याला कर्म करण्यास स्वतंत्र सोडून दिले आहे. तेथे गरुड पुराणात लौकिक व्यवहाराचे विस्तारित वर्णन केले आहे आणि लोक ते कर्म करण्यास हलगर्जीपणा कंटाळा करू नये यासाठी त्यांना यमपुरी तसेच नरकातील कष्टांचे हरतऱ्हेचे भय दाखवलेले आहे. वेद आणि उपनिषदे आदींमध्ये मृत्यूनंतर पितृयान आणि देवयान 2 विभिन्न मार्गांची चर्चा केली गेलेली आहे आणि आध्यात्मिक वाद्यांनी देखील म्हणजे आध्यात्मिक विचार करणाऱ्यांनी देखील मृत्यूनंतर जीवात्म्याचे काही वेळपुरते चंद्र अथवा काही सूक्ष्म लोक यामध्ये राहण्याची संभावना स्वीकारली आहे. म्हणूनच आम्ही गरुड पुराणाच्या नरकांचे वर्णन सर्वथा अग्राह्य असे म्हटलेले नाही, म्हणजे त्यागण्यासारखे आहे, दुर्लक्ष करण्यासारखे आहे ते वर्णन असं म्हटलेलं नाही. आता 11 पैकी 10वा भाग 10वं प्रकरण आपण पाहूया. कर्मकांडाचा अत्याधिक विस्तार याबद्दल माहिती. कर्मकांडाचा अत्याधिक विस्तार जीवात्म्याचा पुनर्जन्म आणि कर्मानुसार विभिन्न योनींना प्राप्त करून सुख दुःख भोगण्याचे सिद्धांताला स्वीकारूनही अनेक विद्वान गरुड पुराणात वर्णन केलेले पिंडदान तसेच मृतासंबंधी अन्य कर्मकांडाचे अतिविस्तृत असणारे व्यक्ती तथा समाजांसाठी उपयोगी मानत नाहीत. असे म्हटले आहे की उपेक्षित लोक जे विभिन्न रोगाचे कारण भूत प्रेत यांचा प्रभाव मानतात, त्याचे फळ स्वरूप ते आपला इलाज करण्यापेक्षा मंत्रतंत्र तोडगे यांच्या मागे धावत असतात. परंतु शहाणी माणसेही ह्यांच्या जाळ्यात सापडतात. यामुळे त्यांचे धन व्यर्थ वाया जाते आणि ते शारीरिक कष्टही उपसत असतात. ह्याचे सर्व मूळ गरुड पुराणात पाहावयास मिळते. 10व्या अध्यायात प्रेतपीडेचे वर्णन करताना सांगितले आहे की परधन, परस्त्री आणि आपल्याच लोकांना त्रास देणारे महापापी प्रेतयोनी नरकवासानंतर शरीराशिवाय भूक तहानेने व्याकुळ होऊन सर्वत्र भटकत असतात. ते आपल्या घरी परत आल्यानंतर मूत्राशयात प्रवेश करून तेथे वास्तव्य करून आपल्याच लोकांना रोगराई उत्पन्न करून ताप त्रास वगैरे व्याधींनी जर्जर करून टाकतात, हैराण करतात. ते जिवंत असताना आपल्या कुळातील ज्या लोकांवर प्रेम करत असतात, परंतु प्रेत झाल्यावर त्याच लोकांना त्रास देत असतात. ज्याला प्रेतयोनीपासून त्रास होत असतो ते लोक नित्यकर्म, मंत्र, जप, होम हवन सर्व सोडून देतात. तीर्थक्षेत्री जाऊन देखील त्यांना त्यात काहीच फरक पडत नाही. प्रेतयोनीच्या प्रभावाने मनुष्याचा असा नाश होतो की सुस्थित असणारे देखील त्यांचा सुद्धा नाश होऊन जातो. जेवढा तो माणूस सद्व्यवहारिक असतो तो सुद्धा पतन पावत असतो. त्याचे दुसऱ्याबरोबर भांडण तंटे निर्माण होतात. कित्येक वेळा सरळ मार्गी असणारा त्याला देखील त्रास उत्पन्न होतो. प्रेतयोनीच्या प्रभावामुळे मनुष्य हीणकस म्हणजे वाईट निंदनीय कृत्य करण्यास सुरुवात करतो. त्याचा संपर्क मग त्याच्यासारखेच हीन कर्म करणाऱ्या लोकांशी होतो. प्रेताच्या प्रभावामुळे अशी पुष्कळशी व्यसनं माणसाला लागतात. त्यामुळे आपली स्थावर म्हणजे अचल अशी संपत्ती आणि जंगम संपत्ती देखील नष्ट होऊन जाते. चोर, अग्नी, राजाद्वारे म्हणजे सरकारद्वारे हानी होते. कुठला तरी मोठा रोग उत्पन्न होतो. शरीरात विकार, त्रास, रोग, स्त्रीपासून त्रास होणं ह्या गोष्टी प्रेतयोनीपासून कारणीभूत होतात. बऱ्याचदा स्त्रियांचे गर्भपतन होणे किंवा स्त्रीला गर्भही राहत नाही, हा सर्व उपद्रव बऱ्याचदा प्रेतयोनीच्या प्रभावानेच होत असतो. ज्याच्याकडे प्रेतयोनीपासून त्रास असतो त्याच्या घरी रात्रंदिवस भांडण तंटे उत्पन्न होतात किंवा स्वतःचा पुत्रच शत्रू समान बोलत असतो. ज्या घरी दाताचे कडणे असो म्हणजे दात खाणे वाजवणे, भोजन प्रसंगी रागाचे आवेश असणे असो,
असे सदोदित दुसऱ्याबरोबर कलह भांडण करण्याची बुद्धी ज्या घरी असते, याचं मूळ कारण असं ते प्रेतयोनीच्या प्रभावानेच त्याचे दुष्ट परिणाम जीवित असणाऱ्या नातेवाईकांना तिथे भोगावे लागत असतात. ज्यांच्यावर ह्याचा परिणाम होतो ते लोक आपल्या मातापित्यांच्या वचनांचे बोलण्याचे पालन करत नाही, त्यांचं ऐकत नाही. आपल्या पत्नीवरही ते प्रेम करत नाही, उलट परस्त्रीवर दुसऱ्या स्त्रीवर वाईट नजरेने पाहतात आणि दुष्टपणे मृत्यू आल्यानंतरही प्रेतयोनीत त्यांना जाणं भाग पडतं. आणि मृत शरीराचा दाहसंस्कार न झाल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा प्रेतयोनीत राहावं लागतं. ज्याचा बाजेवर म्हणजे खाटेवर मृत्यू आला तर त्याचे प्रेत सुनिश्चित आहे असं समजावं. या अध्यायात प्रेतपीडेचे जे लक्षण सांगितले आहे किंवा विचारपूर्वक पाहिले तर मनुष्याची दुष्टबुद्धी आणि विकृत अवस्थेचे परिणाम असू शकेल. मातापित्यांचे न ऐकणे, वाईट संगतीचा परिणाम, परस्त्रीबरोबर सहगमन संबंध हे व्याभिचारी मनोवृत्तीचे स्वभावाचा परिणाम आहेत. शास्त्रात सांगितले आहे की ईश्वराने मनुष्याला विवेक बुद्धी देऊन कर्म करण्यास स्वतंत्र ठेवले आहे. ह्या सिद्धांतानुसार ज्ञानीजन म्हणजे ज्ञानी लोक मनुष्याच्या प्रत्येक सुखदुःखाचे कारण त्याच्या कर्तव्य कर्मावर आधारित आहे. यासाठीच जेव्हा गरुड पुराणाच्या प्रेतासंबंधी विविध विषयांवर गंभीरतेने विचारपूर्वक या निष्कर्षावर आपण येतो, याचे कारण अनार्य जातीमध्येच म्हणजे चुकीच्या पद्धतीने जीवन जगणारे किंवा धर्मनियम न पाळून जीवन जगणारे असे जे लोक असतात त्या लोकसमूहांमध्ये प्रचलित अवैदिक प्रथेनुसार परंपरागत ते चालत आलेले आहेत. वैदिक अध्यात्मवादानुसार आत्म्याची अमरता आणि मृत्यूनंतर त्याचे अन्य शरीरात जाणे हे तर निश्चितच आहे. एक संस्कृत श्लोक आहे ज्याचा अर्थ असा आहे की मनुष्य जसे जुने वस्त्र काढून दुसरं नवीन वस्त्र धारण करतो, तसंच जीवात्मासुद्धा त्याच्या जुन्या आयुष्याचा शरीराचा त्याग करून दुसऱ्या नव्या शरीरात नवा जन्म घेऊन प्रवेश करत असतो. भारतीय अध्यात्मवादी मनुष्याचा पुनर्जन्म या विषयावर कधीही कुठल्याच तऱ्हेचा संशय राहिलेला नाही. त्यांचा विचार तर्क आणि विज्ञानाच्या अगदी अनुकूल आहे. आज तर वैज्ञानिकसुद्धा पुनर्जन्मासंबंधी शोध करत आहेत आणि आत्म्याच्या संस्काराविषयी थोडे थोडे का होईना जाणून घेण्याच्या पावित्र्यात आहेत. गीताकार म्हणजे भगवद्गीता लिहिणारे रचणारे ह्या शब्दात याचे मोठ्या स्पष्ट रूपात घोषणा गीताकारांनी केली आहे की जातस्य ही ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च, म्हणजे जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचा जन्म पुन्हा होणं निश्चित आहे. ह्या सिद्धांतास ह्या नियमास गरुड पुराणाने अविकसित आणि अल्पबुद्धीवाल्यांना समजून घेण्याच्या उद्देशाने कथेच्या रूपात दिले आहे आणि जीवात्म्याच्या सद्गतीस योग्य गतीस धर्मकांडाच्या विधिविधानास अनिवार्य दाखवून दिले आहे. अशा पौराणिक कथेस अशिक्षित जनतेस समजण्यासाठी ह्याचा उपयोग स्वीकारला जाऊ शकतो. ह्या दृष्टिकोनातून गरुड पुराणाचे अध्ययन करणे, अभ्यास करणे आणि त्याचा उपयोग विवेकसंमतीच्या रूपात लोकांना करण्यास सुकर, सोपा आणि लाभदायी ठरू शकेल. गरुड पुराणाची एक विशेषता अशी आहे की ह्याच्या पहिल्या भागात ज्या जीवनोपयोगी विद्येची माहिती संग्रहित केली आहे की त्यांना असे साररूपात सांगितले आहे की वाचकांना थोड्याच दिवसात अधिक लाभ होऊ शकतो. यामध्ये विविध देवदेवतांच्या उपासना तसेच पूजेचे जे विधी दिले आहेत ते निष्पक्ष भावनेने एकत्रित केले आहेत आणि जप तप करणाऱ्यांना विशेष उपयोगी सिद्धीही प्राप्त होऊ शकते. त्याचप्रकारे औषधांच्या विषयावर जे लिखाण केले आहे ते प्रामाणिक ग्रंथांच्या आधारे असून ते अद्भुत आहे. तीर्थ, व्रत, दैनिक धर्मकृत्य म्हणजे रोजचे पूजा वगैरे इत्यादी कृत्य आणि धार्मिक आचरण आदींचं वर्णन अशा ढंगाने केलेलं आहे, अशा पद्धतीने केलेलं आहे की सामान्य वाचकसुद्धा ते सहज समजू शकेल. रामायण, महाभारत, हरिवंश, भगवद्गीता, यमगीता आदी प्रसिद्ध धार्मिक रचनेचा सारांश देखील दिला आहे. हिरे, मोती, पुखराज, नील वगैरे रत्नांचे वर्णन आदी त्याचे गुण दोष मोठ्या विस्ताराने इथे केले आहे. गरुड पुराणात ज्योतिषशास्त्र, सामुद्रिक शास्त्र, स्वरोदय, अष्टांग योगांचे विधींचे उत्तमरित्या संग्रहित इथे केलेले आहे. ह्या प्रकारे हे प्रथम खंड अग्निपुराणाच्या नमुन्यावर भारतीय विद्येचे सारसंग्रह किंवा विश्वकोश मानला जात आहे. आता शेवटचं 11वं प्रकरण माहितीचं पाहूया गरुड पुराणासंबंधी, ज्याचं नाव आहे सर्वश्रेष्ठ योगमार्ग.
माहितीचं शेवटचं प्रकरण, आजच्या व्हिडिओचं शेवटचं 11वं प्रकरण, सर्वश्रेष्ठ योगमार्ग. भिन्न विभिन्न देवतांची नाना प्रकारे पूजा आणि उपासनेचे विधान सांगून, पद्धती सांगून शेवटी हेच सांगितले जाते की मानवाच्या कल्याणासाठी सगळ्यात श्रेष्ठ साधन विधी हेच आहे. सर्व प्रकारच्या उपासनेबरोबर परमात्म्याचे ध्यान अवश्य केले पाहिजे. त्याचा विचार, त्याचं चिंतन, स्मरण नक्की केलं पाहिजे. तो परमेश्वरच सगळ्या पापांचे क्षालन करणारा, म्हणजे पापांना कमी करणारा, सगळ्यांना घडवणारा आणि ईश्वर, खरा ईश्वर आहे. तोच वासुदेव, तोच जगन्नाथ, तोच ब्रह्मत्मा म्हणजे परब्रह्म किंवा परमात्मा आहे, जो सगळ्या देहधारित म्हणजे सगळ्या जीवमात्रांमध्ये त्यांच्या देहात सदैव राहणारा असा असतो, परंतु त्याच्या बंधनात जो कधीच पडत नाही. आत्मा रूपाच्या रूपात देहाच्या आत राहणारा तो ईश्वर अंश रूपात इंद्रियांना सावध करत असतो. तो मनाचे संचलन करत असतो, परंतु मनाने धर्माच्यरहित आहे. तेच ज्ञान विज्ञान स्वरूपात आणि सर्वांचे साक्षी आहेत. ते बुद्धीनेही विवर्जित आहेत, म्हणजेच बुद्धीचे जे लक्षण ते त्यांच्यामुळेच आहे. तेच सर्व प्राण्यांचे प्राण, महान शांत स्वरूप, भयरहित आणि अहंकार आदींच्या रहित आहेत. ते सर्वांचे साक्षी, नियती, परमोच्च आनंदरूपी आहेत. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती म्हणजे ब्रह्मानंदात असणं, अशा तिन्ही दशेंमध्ये, अवस्थांमध्ये त्यांचे साथी त्यांच्यावरच अवलंबून आहेत. चतुरीय म्हणजे चतुर्थ स्थिती, चौथी अवस्था, तुरिया जिचं नाव आहे, किंवा परमधाता म्हणजे द्रष्ट्याच्या रूपात परंतु गुणरहित, मुक्त, बोधयुक्त, व्यापक सत्य आणि शिव आत्मा तेच आहेत. जो विज्ञ म्हणजे ज्ञानी मानव ह्याप्रमाणे परब्रह्माचे ध्यान करत असतो, तो परमपदास म्हणजे मोक्षास, त्याच्या रूपास, ईश्वराच्या स्वरूपास प्राप्त करत असतो. संसारात जेवढ्या प्रकाराचे ज्ञान आहे त्याच्यात आत्मज्ञानाचा दर्जा सर्वोच्च आहे. जी व्यक्ती आपला आत्मा आणि त्याच्या अपार शक्तीला जाणत नाही, मिळणाऱ्या रोग, व्याधी आणि जीवनमरणाच्या चक्रातून सर्वथा मुक्त होतो, यासाठीच पुराणकारांची संमती आहे. जो आत्मज्ञानाची आकांक्षा ठेवून असतो त्याला देह, इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार रहित भूत, तन्मात्र, गुण, जन्म आदी वगैरेतून पृथक म्हणजे वेगळं असा स्वयंप्रकाश, निराकार म्हणजे आकार उकार नसलेला, सदानंद आनंद स्वरूप, अनादी, नित्य, शुद्ध, बुद्ध, सत्य, अद्वय म्हणजे एकमेव असलेला, द्वैत नसलेला, अद्वैत, अक्षर म्हणजे कधीही न संपणारा, अशा ब्रह्माचे ध्यान अशा प्रकारे केले पाहिजे. तो ब्रह्म मीच आहे. अशा प्रकारे गरुड पुराणात संग्रहित सामग्री आणि त्याच्या वर्णनशैलीत त्याच्यापर्यंत सर्व काही विशेषच आहे. त्याने सामान्य लोकांसाठीही एक विशेष भागाचे उपयोगी दृष्टीतून विविध प्रकारच्या माहितीसाठी आणि आवश्यक विषयांचे संक्षिप्त रूपात इथे संग्रहण केलेले आहे. यावरून असे वाटते की प्राचीन काळी प्रचलित असलेले बहुत करून विविध विषयांवर ग्रंथातूनही मदत घेतलेली आहे, इतर ग्रंथातून. तरीही सर्वांनाच आपल्या उद्देशासाठी एक विशेष रूप दिले गेले आहे, याबद्दल कुणाचेच दुमत असणे शक्य नाही. गरुड पुराणात प्रेतखंड हेच जनतेमध्ये अधिक प्रचलित आहे. सामान्य वाचक जेवढे हे गरुड पुराण समजतात तेवढ्याच प्रकाशकांनी तेच अंश गरुड पुराणामधून प्रसारित केलेले आहे. परंतु याच्या प्रथम खंडात जे विविध विषयक उपयुक्त सामुग्री एकत्र केली आहे ते पण कमी आकर्षक नाही, जसे आम्ही लिहून ठेवत आहोत. त्यातील सगळ्यात महत्त्वपूर्ण अंग प्रेतखंड यामध्येच दिलेले आहे. यमराजपुरीचं वर्णन आणि नरकाची भयंकरता समजून पापकर्मापासून दूर राहणं, वंचित राहणं याचा प्रयत्न केला पाहिजे. जे वाचक अशा भावनेतून हा गरुड पुराण ऐकतील किंवा वाचतील त्यांना त्याचा अवश्य लाभ प्राप्त होऊ शकेल. त्यांचा उत्कर्ष होऊन परमगतीस ते प्राप्त करतील आणि त्यांना वारंवार प्राण्यांचा जन्म घ्यावा लागणार नाही. ते नारायण रूपात कायमचेच पद प्राप्त करतील, विष्णुपद प्राप्त करतील. यात तिळभरही संशय नाही, संदेह नाही. नारायणम समर्पयामी म्हणजे नारायणाला हे समर्पित असो. हा होता तिसरा भाग. पहिल्या व्हिडिओत आपण गरुड पुराणाची अनुक्रमणिका पाहिली, ज्यामध्ये 11 भागांची माहिती असणारे कोणते व्हिडिओ असणार आहेत त्यांची नावं जी आपण आजच्या भागात पाहिली ती होती, आणि त्यानंतर मुख्य अनुक्रमणिका होती. ह्या अनुक्रमणिकेचा पहिला व्हिडिओ होता ज्यात 140 प्रकरणं गरुड पुराणात आपण मराठीमध्ये अनुवादित केलेल्या ग्रंथात वाचणार आहोत.
समजून घेणार आहोत. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण फलश्रुती म्हणजे गरुड पुराण ऐकल्याचे काय फायदे आहेत ते भगवंतांनी स्वतः सांगितलं आहे गरुडाला, ते आपण ऐकले. आणि आजच्या या तिसऱ्या भागात आपण गरुड पुराणाबद्दलची माहिती, त्याचं महत्त्व काय आहे, त्याबद्दलची थोडी पार्श्वभूमी समजून घेण्याचा 11 प्रकरणांमधून प्रयत्न केला आहे. आता पुढील भागात आपण मुख्य गरुड पुराणाला प्रारंभ करूया. मुख्य गरुड पुराण 17-18 अध्यायांमध्ये विभागलेलं आहे संस्कृतमध्ये, पण आपण मराठीमध्ये लहान लहान प्रकरणांमध्ये 140 लहान छोट्या मोठ्या प्रकरणांमध्ये ते समजून घेणार आहोत वेगवेगळ्या विषयांनुसार आणि संपूर्ण करणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे आग्रहाचं की तुम्ही गरुड पुराण ऐकायला नक्की सहभागी व्हा. आपल्या गुड रीडिंग चॅनलचे सदस्य व्हा, सबस्क्रायबर व्हा. जर असाल तर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणारे व्हिडिओज चुकणार नाही, त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ वेळच्या वेळी पाहता येईल. आणि व्हिडिओ आवडत असतील, हे कंटेंट आवडत असतील, माहिती पटत असेल, रुचत असेल, कोणाला शेअर करावीशी वाटत असेल तर लाईकही करा व्हिडिओला आणि शेअरही करा आपल्या आप्तपरिचित मित्रांशी, परिवाराशी. आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत लिहायला विसरू नका. मी सुद्धा एक विद्यार्थी आहे जो पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी गरुड पुराण स्वतःही समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे वाचता आणि तुम्हालाही त्याचा अर्थ जितपत माझ्या बुद्धीला शक्य होईल तितका मी समजावण्याचा प्रयत्नही करणार आहे. आपण साई सच्चरित्र, दासबोध किंवा इतर जसे की गणेश पुराण, रामविजय, हरिविजय, नवनाथ भक्तिसार इत्यादी ग्रंथ याआधी गीतेसारखे प्रस्तुत केलेलेच आहेत त्यांच्या अर्थासहित. तसंच आपल्या गुड रीडिंग चॅनलवर आता गरुड पुराण आपण सादर करत आहोत. याचे 1 किंवा 1पेक्षा अधिक भाग होऊ शकतील. आपण पाहूया पुढील भागात मुख्य गरुड पुराणाची सुरुवात. तोपर्यंत पाहत राहा गुड रीडिंग चॅनल. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.